नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कराड विमानतळावर बॅगा तपासणीसाठी आलेल्या निवडणूक विभागाच्या पथकाच्या अधिकाऱ्यांचीच उद्धव ठाकरेंकडून उलट तपासणी, स्वतः बनवला व्हिडिओ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची रविवारी दुपारी 3 वाजता कराड विमानतळावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त न करता स्वतः हा व्हिडिओ बनवत पथकातील अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासल्या का अशी विचारणा केली। यावेळी तेजस ठाकरे आणि आमदार मिलिंद नार्वेकर त्यांच्या समवेत होते। राज्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून नेते मंडळींचे दौरे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत। विदर्भ, मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात कराड येथे उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली। यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांची उलट तपासणी केल्याचे पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून विमानतळावर उतरल्यावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बॅगांची तपासणी करायची आहे असे सांगितले। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांचे नाव विचारले। त्यानंतर त्यांनी स्वतः हा व्हिडिओ बनवत त्यांची चौकशी केली। दरम्यान कधीपासून बॅगांची तपासणी करत आहात, आतापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला। तेव्हा त्यांनी नेते मंडळींची नावे सांगितली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासल्या का असा सवाल त्यांना केला। उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला। त्यांच्या बॅगेची तपासणी का होत नाही असा सवाल त्यांनी केला। एकूणच उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे व्हिडिओ बनवला, मात्र निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना शांत थांबण्याशिवाय काहीही करता आले नाही। तुमचे नाव पण सांगा जरा प्लीज। रोहन भोसले सर, प्रमुख रोहन भोसले। मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कराड उपविभाग संदेश DT। हे बघा, हे पण बघा, कोणाकोणाची तपासणी आतापर्यंत सर। या उदाहरणार्थ सुरुवातीपासून विश्वजित कदम सर, पृथ्वीराज चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, शूटिंग घेतली ना, काही प्रॉब्लेम नाही। शूटिंग हे पण त्यापैकी घेतलं ना, चला तिने पकड, त्याच्यानंतर त्याची पाहिली करणार असेच कर्तव्य दर्शना। अजितदादा पवार यांची पुन्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका। कोरेगाव तालुक्याच्या पिंपोडे बुद्रुक येथे घेतला समाचार। गेले 3 टर्म श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आग्रहास्तव दीपक चव्हाण यांना उमेदवारी देत होतो व तुम्ही त्यांना निवडून देत होता, परंतु गेले 15 वर्षात परिसरातील जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते प्रश्न आजवर सुटले नाहीत। या आमदारांनी आजवर श्रीमंतांना विचारल्याशिवाय आपल्या निधी वापरला नाही, त्यामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे। त्यासाठी गेली 15 वर्ष तुम्ही शिक्षकाला संधी दिली, आता एक वेळ शेतकरी पुत्राला संधी द्या। त्यांच्या माध्यमातून या परिसरातील प्रश्न सोडवण्याचा वादा मी तुम्हाला देतो, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली। पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता झालेल्या सभेत ते बोलत होते। व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूप राजे खर्डेकर, प्रल्हादराव साळुंके पाटील, सुशांत निंबाळकर, चंद्रकांत जाधव, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ लेंबे, मंगेश धुमाळ, शहाजीराव भोईटे, अमित रणनवरे, अमित चव्हाण, दीपक पिसाळ, आकाश सोळसकर आदी यावेळी उपस्थित होते। बाळासाहेब सोळसकर यांनी उत्तर कोरेगावातून सचिन कांबळे पाटील यांना 5,000वर मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले। आता मला त्यांचं डावलता येणार नाही। महाराज म्हणतील तसं, श्रीमंत म्हणतील तसं म्हटलं की श्रीमंतांना आता डोक्यावर म्हणलं तुझ्या, त्यामध्ये या पद्धतीने हे चाललंय। माझी तुम्हाला विनंती आहे, 3दा त्याला निवडून दिलं दीपकला, एकदा सचिनला निवडून द्या। नाही ह्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये इथली कामं मी बदलून दाखवली। इतर सचिन निवडून आल्यानंतर मला कुणाला परत विचारायचं कारण नाही, राजे हे करू का, काही नाही। त्यांनी मला सांगायचं, रणजितजींनी मला सांगायचं, प्रल्हाद भाऊंनी सांगायचं, शिवरूपनी सांगायचं, डिकेनी सांगायचं, आमची प्रतिभा तिनं सांगायचं, आम्ही करणार। शेवटी काय आपल्याला काय, आम्ही पण ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही। मला नेहमी वाटतं मिळालेला पदाचा संधी
मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करताच करायचा असतो, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. मी आज देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रस्त्याने चाललोय. धोमच्या पाण्याबाबत विरोधकांकडून चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. कोरेगाव तालुक्यात 365 पैकी 300 दिवस कालवे सुरूच ठेवण्याबाबत दिलेल्या शब्दावर आजही ठाम नामदार महेश शिंदे. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे गटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित 3ऱ्या टप्प्यात कोरेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी 2 TMC पाणी वाढवून देण्यात आले आहे. रामोशीवाडीपासून डावीकडे भाडळे बिचुकले पळशीपर्यंत पाणी जाणार आहे, तर उजवीकडे जायगाव अपशिंगेपर्यंत पाणी जाणार आहे. त्याद्वारे शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून वर्षातील 365 पैकी 300 दिवस कालवे सुरू ठेवण्याचा दिलेल्या शब्दावर ठाम असून कोरेगाव तालुक्याला जास्तीत जास्त पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. कोरेगाव तालुक्यातील धोम डाव्या कालव्यातील आवर्तनावरून राजकारण केले जात आहे, त्याबद्दल आपली भूमिका आमदार महेश शिंदे यांनी रविवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलताना मांडली. जिहे गटापूर योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा हा खटाव आणि मान तालुक्यासाठी होता. कोरेगाव तालुक्यासाठी विस्तारित 3रा टप्पा मंजूर झालेला असून 2 TMC पाणी त्याद्वारे उपलब्ध करून कायम दुष्काळी असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव, भंडारमाची, बोरजाईवाडी, बोधेवाडी, शेंदुर्जने, भोसे, आझादपूर, रुई, होलेवाडी, अनभुलेवाडी, भाडळे, हिवरे, नलवडेवाडी, बिचुकले, देऊर आणि पळशी या गावांसह लगतच्या गावांना रामोशीवाडी येथील वॉल्वमधून स्वतंत्र कालव्याद्वारे पाणी दिले जाणार आहे. हा डावा कालवा असून त्याद्वारे भाडळे खोऱ्यातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्याचबरोबर उजव्या कालव्याद्वारे खिरखंडी, शेलटी, एकंबे, वाघजाईवाडी, जायगाव, अपशिंगे या गावांना पाणी दिले जाणार आहे. संपूर्ण डोंगर पायथ्यावरून हे कालवे जाणार असून त्यातील पाण्याच्या पर्क्युलेशनद्वारे बारामाही ओढे, नाले आणि नद्या वाहत्या राहणार आहेत. शेतकऱ्यांचा शेती पाण्याचा प्रश्न त्याद्वारे कायमस्वरूपी निकाली निघाला असल्याचे नामदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. कोरेगाव तालुक्याचे सिंचनाचे क्षेत्र ठरलेले असून धोम धरणातील पाण्याची आवर्तने ठरलेली आहे, त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला देखील नाहीत. त्यामुळे पाणी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. धोमच्या पाण्याची आवर्तने कमी होणार म्हणणे साफ चुकीचे आहे. उलट कोरेगाव तालुक्याला 2 TMC पाणी वाढवून देण्यात आले असून ते डोंगराच्या पायथ्याने वितरित केले जाणार असल्याने बारामाही ओढे, नाले आणि नद्या वाहत्या राहणार आहेत. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नेते मंडळींना पोटशूळ उठला असून त्यांच्या माध्यमातून विरोधक चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. काही भाडोदरी लोक आणून चुकीच्या पद्धतीने अपप्रचार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. बाहेरील जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींना पोटशूळ उठला असल्याने ते स्थानिक विरोधकांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक भाडोत्री लोक आणून अपप्रचार करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्क्रिय आमदार हे असे उद्योग करत आहेत. त्यांना स्वतःला कधी पाणी देता आले नाही. याउलट आम्ही पाणी आणले असल्याने त्यांना काही सांगण्यासारखे राहिले नाही. त्यामुळेच त्यांनी अपप्रचार सुरू केला असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. कोरेगावात व्यावसायिकाच्या जीपमधून पैशाच्या पिशवीची चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावर शांतीनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या जीपच्या चालकाच्या सीटवर ठेवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. हा प्रकार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शनिवारी मध्यरात्री 12:15 वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सचिन मुरलीधर सुतार हे सातारा येथील रहिवासी असून त्यांचा पिशव्या पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ते कोरेगावकडे निघाले. कोरेगावात त्यांनी 4 व्यापाऱ्यांना मालाची विक्री केली आणि त्यांच्याकडून रोख स्वरूपात रक्कम स्वीकारली आणि काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवली. ही पिशवी त्यांनी गळ्यात अडकवली होती. कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावर शांतीनगर येथे रस्त्याच्या कडेला जीप उभी करून ते थांबले असता अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. त्यांनी कपडे झाडण्यासाठी गळ्यात अडकवलेली पैशाची पिशवी जीपच्या चालक सीटवर ठेवली. त्यावेळी चालकाच्या बाजूची काच उघडी होती. कपडे झाडण्यासाठी जीपच्या मागे ते गेले. त्यावेळी आपण पैशाची पिशवी जीपमध्ये ठेवल्याचे लक्षात आले. ती आणण्यासाठी ते गेले असता पिशवी चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पिशवीमध्ये 30,000 रुपयांचे रोकड, बँकेचे ATM कार्ड, डिलिव्हरी चलन बुक व जीपचे RC बुक होते. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार राधिका भुजबळ तपास करत आहेत.